रायगडच्या पर्यटनाचा केंद्रबिंदू असणाऱ्या अलिबागमध्ये हिरानंदानी उद्योग समूहाने प्रवेश केलाय। एका शानदार कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉक्टर निरंजन हिरानंदानी यांनी या प्रकल्पाची घोषणा केली। नागाव समुद्रकिनारी जगात सर्वोत्कृष्ट वॉटर स्पोर्ट्समुळे रायगडच्या पर्यटनाला नवीन दिशा मिळणार आहे। पवई प्रकल्पाच्या यशस्वीतेनंतर हिरानंदानी आता नागावमध्ये 250 एकर जमिनीवर आपला नवीन प्रकल्प राबवत आहेत। यावेळी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी डॉक्टर किशन जावळे सुद्धा उपस्थित होते। या संदर्भात अधिक माहिती घेतली आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांनी। अलिबाग आणि नागावच्या सौंदर्यात भर पडणारी आजची घटना आहे, कारण हिरानंदानी स्टँडचं आज उद्घाटन झालेलं आहे। आपल्या सोबत स्वतः हिरानंदानी सर आहेत आणि रायगड जिल्ह्याचे कलेक्टर जावले सर आहेत। आपण जाणून घेणार आहोत, सर आज हिरानंदानी स्टैंड का उद्घाटन हुआ है, क्या फैसिलिटी यहाँ पर आने वाले पर्यटक को मिलेगी और क्या क्या सुविधा इससे लोगों को मिलने वाली है? पहले लोगों की बात करें, हमारे यहाँ ऑलरेडी 50 लोग तो जुट गए हैं, लोकल भी हैं, बाहर के भी आए हैं, और हम कोशिश कर रहे हैं कि लोकल लोगों को स्किलिंग और ट्रेनिंग कर दिया जाए। तो ये जॉब्स है, ये जो आज की तारीख में 50 लोग हैं, ये 2000 बन जाने वाले एक दिन। तो बाहर के लोग भी आएंगे, यहाँ के लोग भी आएंगे, और जितने भी यहाँ के लोग हैं सबको नौकरी मिलेगी। आज क्या है, सब लोग बाहर जा रहे हैं नौकरी करने के लिए, तो इसलिए जितना भी प्रोत्साहित हमारा डेवलपमेंट होने वाला है, वहाँ ज्यादा से ज्यादा एम्प्लॉयमेंट भी होगी, तरक्की भी होगी, डेव्हलपमेंट भी होगी। सगळ्यात जवळ असलेला पर्यटनाचा सगळ्यात मोठा जिल्हा आहे। रायगड जिल्ह्यामध्ये 31 आपले बीचेस आहेत, त्यातले 29 बीचेस लाईव्ह आहेत। त्यातल्या 2 बीचेसला आता पायलट ब्लू फ्लॅग मिळालेला आहे, आपल्या नागावचा बीच आणि श्रीवर्धन बीचला। आणि नागाव या ठिकाणी हिरानंदानी समूह जवळपास 250 एकर वरती त्यांची हिरानंदानी सिटी बनवत आहे। ही सिटी सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण असणार आहे। या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटनाच्या सुविधा असतील, वॉटर स्पोर्टच्या सुविधा असतील, स्थानिक नागरिकांना जे आहे ते रोजगार उपलब्ध होईल आणि त्याचबरोबर जे तिसरे मुंबईचं स्वप्न पाहिलं जातं त्याचं पहिलं पाऊल पडलं असं बोललं तर चुकीचं ठरणार नाही। अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।